मराठी भाषेतून एमएचं शिक्षण घेतलेल्या कर्मचाऱ्यांना यापुढे अतिरिक्त वेतनवाढ न देण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतलाय। ठाणे महानगरपालिकेने काढलेल्या या परिपत्रकावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे। आता राज्यात मराठी भाषा दिन साजरा केला जात असताना अशा प्रकारे परिपत्रक काढून ठाणे पालिकेने मराठीतून शिक्षण घेणाऱ्या कर्मचाऱ्यांची गळचेपी केली असल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात मराठी भाषा धोरण लागू करत सर्व सरकारी कार्यालयांमध्ये मराठी भाषा बोलणं अनिवार्य केले। मात्र असं असतानाच ठाणे महापालिकेने मात्र एमए मराठीचं शिक्षण घेणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची अतिरिक्त वेतनवाढ बंद करण्याचा निर्णय घेतलाय। या संदर्भातील परिपत्रक देखील काढण्यात आले। 7व्या वेतन आयोगात शिक्षणावर आधारित अतिरिक्त वेतनवाढ देय असण्याबाबत शासन निर्देश प्राप्त झाले नसल्याचं सांगत हा निर्णय घेतलाय। मात्र या निर्णयावरून आता मनसेकडून आक्रमक पवित्रा घेण्यात आलाय। आज ठाणे महापालिकेत दाखल होत मनसेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। यावेळी मनसे नेते अविनाश जाधव यांनी महापालिका अतिरिक्त आयुक्तांची भेट घेत त्यांना फैलावर धरलं। मराठी भाषा वाढावी, मराठीतून मुलांनी शिक्षण घ्यावं यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत। त्यात मराठीतून शिक्षण घेतलं म्हणून वेतनवाढ होणार नसेल तर यापुढे असं शिक्षण कोण घेईल? ज्याची पुढे शिकायची असेल इच्छा तो एमए कसा होईल असा प्रश्न उपस्थित करत आज संध्याकाळपर्यंत ही जीआर रद्द करण्याची मागणी जाधव यांनी केली आहे। आज मराठी भाषा दिन आहे आणि मराठी भाषा दिनी आज ठाणे महानगरपालिकेच्या एका अधिकाऱ्यांनी एक जीआर काढलाय आणि त्यात मराठी एमबीए वगैरे ज्यांनी केलेलं आहे त्यांना वेतन वाढ मिळणार नाही असा हा जीआर आहे। मला वाटतं आज मराठी भाषा दिने आम्ही मराठी भाषा वाढावी, मराठीतून मुलांनी शिक्षण घ्यावे याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय आणि ते मराठीत शिक्षण घेतलंय, एमबीए कम्प्लीट केलाय म्हणून जर वेतन वाढ होणार नसेल तर याच्या पुढे कोण घेणार आहे? कुठला कर्मचारी जर पुढे शिकायची इच्छा असेल तर तो एमबीए कसा होणार आहे? सो मी आता अतिरिक्त आयुक्तांना भेटलेलो आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे की याच्या बाबतीत निर्णय घ्यावा। त्यांनी आज संध्याकाळपर्यंत याच्या बाबतीत निर्णय घेऊन हा जो काही जीआर निघालेला आहे तो तात्काळ रद्द करण्याचं मान्य केलेलं आहे। आज संध्याकाळपर्यंत या जीआरच्या बाबतीत निर्णय होईल। आणि दुसरा आमचा विषय होता की ठाणे महानगरपालिकेने आज मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने कार्यक्रम घेणं गरजेचं होतं। कुठल्याही ह्याचे हे हजारो कार्यक्रम घेतात, लाखो करोडो रुपये खर्च करतात, याचा सत्कार त्याचा सत्कार। आज या महानगरपालिकेमध्ये सगळ्यात जास्त कर्मचारी अधिकारी वर्ग हा मराठी आहे। या ठाण्यात राहणारा सगळ्यात मोठा वर्ग मराठी आहे। आम्हाला गर्व असला पाहिजे मराठी भाषा दिनाचा। सो असा कुठलाही कार्यक्रम ठाणे महानगरपालिकेने घेतला नाही आणि त्याचीच जाब विचारण्यासाठी आज आम्ही इथे आलो होतो। खरं तर प्रत्येक सरकारी आस्थापनाने आज मराठी भाषा दिन हा जोरात साजरा करायला हवा होता, परंतु असं कुठेही ठाण्यात दिसलेलं नाहीये किंवा महाराष्ट्रात कुठे दिसलेलं नाहीये। बाकीच्या गोष्टीत निवडणुका आल्यावर यांना सगळ्यांना मराठी माणूस आणि मराठी वगैरे सगळं आठवतं, पण ज्या दिवशी आपण मराठी भाषा गौरव दिन हा कोणीच जाहीर केला? महाराष्ट्र शासनानेच केलाय ना, मग त्याची जाण ह्यांना नाहीये का? सो आज बरेचसे कार्यक्रम सरकारकडनं होणं अपेक्षित होतं, पण असे कुठलेही कार्यक्रम या महाराष्ट्रात झाले नाहीत। याच्यावरून एक गोष्ट कळते की सरकारला मराठी भाषेचं वावड आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी महाराष्ट्र राज्य क्रीडा स्पर्धांच्या निमित्तानं ठाणे शहरात येणार आहेत। या कार्यक्रमामुळे ठाणे शहरात पोलिसांनी वाहतूक बदल लागू केलेत। शनिवारी दुपारी 2 ते रात्री 11 पर्यंत हे वाहतूक बदल लागू असणार आहेत। त्यामुळे पर्यायी मार्गांवर कोंडीची शक्यता व्यक्त केली जाते। तसंच या स्पर्धांचं उद्घाटन आज सायंकाळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते साकेत मैदानात होणार आहे। महाराष्ट्र राज्य क्रीडा स्पर्धा 22 फेब्रुवारी पासून शहरातील साकेत मैदान, पोलीस कवायत मैदान, सिद्धी सभागृहात सुरू आहेत। राज्यातील सर्व पोलीस दलातील सुमारे 3000 खेळाडूंनी या स्पर्धांमध्ये सहभाग घेतलाय। या स्पर्धांचा समारोप साकेत मैदान येथे शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे। त्यामुळे मंत्री, वरिष्ठ पोलीस अधिकारी या कार्यक्रमास उपस्थित राहतील। या कार्यक्रमावेळी कोटनाका परिसरात वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून ठाणे वाहतूक पोलिसांनी वाहतूक बदल लागू केलेत। त्या संदर्भाची अधिसूचना पोलिसांनी प्रसिद्ध केली आहे। अधिसूचनेनुसार क्रिकनाका येथून कोटनाक्याच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या वाहनांना ऊर्जिता उपहारगृह येथे प्रवेशबंदी असेल। येथील वाहनं ठाणे कारागृह मार्ग जीपीओ येथून वाहतूक करतील। कोटनाका येथून पॅव्हेलियन उपहारगृह आरटीओ मार्गे ठाणे कारागृहाच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या दुचाकी, 3 चाकी आणि 4 चाकी वाहनांना पॅव्हेलियन उपहारगृह येथे प्रवेशबंदी असेल। येथील वाहनं
कोटनाका जीपीओ मार्गे वाहतूक करतील। ऊर्जिता उपाहारगृह, कोटनाका पॅव्हेलियन उपाहारगृह, ठाणे कारागृह परिसरात वाहनं उभी करण्यास बंदी असणारे हे वाहतूक बदल शनिवारी दुपारी 2 ते रात्री 11 पर्यंत लागू राहतील। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। राज्यात तापमानाचा पारा वाढला असून फेब्रुवारी महिन्यातच आग ओकणाऱ्या सूर्यदेवामुळे वैशाखाच्या झळा नागरिकांना बसू लागल्यात। राज्यभरात तीव्र तापमानाचा इशारा देण्यात आला असून ठाण्यात काल कमाल तापमानाचा पारा 39 अंशावर नोंदवला गेला। वाढत्या नागरिकांबरोबरच ठाण्यात अनेक प्राकृतिक बदल होत आहेत। टॉवर संस्कृतीमुळे उंच इमारती उभ्या राहत असून मेट्रो आणि इतर विकास प्रकल्पांची कामं सुरू असल्यानं शहरातील नैसर्गिक संपदा लोप पावते। शहरातील बहुतांश रस्ते सिमेंट काँक्रीटचे बनल्यानं मातीशी संपर्क तुटलाय। त्यामुळे गेल्या काही वर्षात तापमानात सातत्यानं वाढ होत असल्याचं मत पर्यावरण तज्ञ व्यक्त करतात। गेल्या आठवड्याभरात उन्हाचा पारा 37 ते 39 अंश सेल्सिअसच्या वर पोहोचल्याची नोंद ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे झाली आहे। उन्हाचा कडाका वाढल्यानं नागरिकांच्या दैनंदिन कामांच्या वेळा देखील बदलल्यात। दुपारी 12 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत उन्हाची तीव्रता जाणवत असल्यानं या कालावधीत रस्त्यावरील वर्दळ रोडावलेली दिसून येते। उन्हापासून संरक्षण करण्यासाठी नागरिक टोप्या, मोठे रुमाल, स्कार्फ आणि गॉगल वापरतात। महिला वर्ग तोंडाला स्कार्फ लावून अथवा हातात छत्री घेऊन जाताना दिसून येत आहेत। 22 आणि 23 फेब्रुवारी रोजी पारा 38 अंश पार तर 25 फेब्रुवारी रोजी 39 अंश आणि 26 फेब्रुवारी रोजी सर्वाधिक म्हणजेच कमाल तापमान 39.2 अंश सेल्सिअस इतकी नोंद झाल्याची माहिती आपत्कालीन कक्षाकडून देण्यात आली आहे। रात्री गारवा तर दिवसा उष्ण असे वातावरण बदल जाणवत आहेत। सर्वसाधारणपणे नोव्हेंबर ते फेब्रुवारी हे 4 महिने हिवाळा असतो। त्यानंतर होळी झाल्यावर वातावरणात कडक उकाडा जाणवतो। परंतु गेल्या काही वर्षात ऋतुमान कोस बदलत असल्यानं वातावरणात बदल जाणवतोय। गेल्या काही दिवसापासून तापमानाचा पारा 38 अंशावर स्थिरावत असताना फेब्रुवारीच्या अखेरीस पारा 39 अंशापार गेल्यानं उष्म्यात भर पडली असून हवामान विभागानं पुढील 24 तास उष्णतेच्या लाटा उद्भवण्याची शक्यता वर्तवली आहे। ठाणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवर कार्यरत अधिकारी कर्मचारी यांनी महापालिकेची पूर्व परवानगी घेऊन अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून होणाऱ्या DLGFM आणि LSGD, LGS तसंच विद्यापीठाच्या माध्यमातून होणाऱ्या MA मराठी परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर नियमानुसार त्यांना अतिरिक्त वेतन श्रेणी लागू करण्यात येत होती। परंतु प्रशासनानं परिपत्रक काढून अतिरिक्त वेतनवाढ रद्द करण्याचा निर्णय महापालिका स्तरावर घेतला आहे। हा आदेश अधिकारी कर्मचाऱ्यांवर अन्यायकारक असल्यानं तो रद्द करण्यात यावा अशी लेखी मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी प्रशासक तथा आयुक्त सौरभ राव यांच्याकडे केली आहे। महापालिका अधिकारी कर्मचाऱ्यांनी अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून होणाऱ्या DLGFM आणि LSGD, LGS, MA मराठी या परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर प्रोत्साहनपर अतिरिक्त वेतनवाढ लागू करण्यात येते। परंतु सद्यस्थितीत महापालिकेमध्ये 7व्या वेतन आयोग लागू असून अतिरिक्त वेतनवाढ अधिकारी कर्मचाऱ्यांना देता येणार नाही असा निर्णय महापालिका प्रशासनानं घेतलाय। या निर्णयामुळे जे अधिकारी कर्मचाऱ्यांनी परीक्षा दिली आहे किंवा भविष्यात जे परीक्षा देणार आहेत त्यांच्यावर अन्याय होणार असल्याचं खासदार नरेश म्हस्के यांनी पत्रात नमूद केले। DLGFM आणि LSGD, LGS अभ्यासक्रम पूर्ण करतील त्या कर्मचाऱ्यांना वेतनवाढ देण्याबाबत यापूर्वी शासनाचे निर्देश प्राप्त आहेत।
हा निर्णय रद्द केल्याबाबतचे शासनाचे आदेश महापालिकेस प्राप्त आहेत का? तसंच सर्वसाधारण सभेनं निर्णय घेऊन MA मराठी परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना 2 वेतनवाढी लागू करण्याबाबत झालेला ठराव शासनाने विखंडित केला आहे किंवा कसा, याबाबत देखील परिपत्रकात स्पष्टता दिसून येत नाही. शासन हे वरिष्ठ प्राधिकरण आहे. तसंच महासभेने केलेला ठराव परस्पर रद्द करण्याचा अधिकारी मुख्य लेखा परीक्षक यांना कोणत्या तरतुदीनुसार प्राप्त झाला आणि त्यांना हा निर्णय घेतला आणि त्यांच्या निर्णयामुळे वेतनवाढ रद्द करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला, ही अत्यंत गंभीर बाब असल्याचं देखील खासदार नरेश मस्के यांनी पत्रात नमूद केले. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालाय आणि शासनाच्या माध्यमातून मराठी भाषेचा प्रसार आणि प्रचार होण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. मराठी भाषेचा वापर सर्रास व्हावा यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देखील आग्रही आहेत. महापालिकेमध्ये संपूर्णतः मराठीत कारभार चालत असताना प्रशासनाने मराठी भाषेची गळचेपी करणं हे अशोभनीय आहे. या उलट काही दिवसांपूर्वी महापालिकेनं मराठी भाषा पंधरवडा साजरा करून मराठी भाषेची जनजागृती केली आहे. असं असताना महापालिकेनं ठोस कारण न देता महापालिकेच्या आस्थापनेवर कार्यरत असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे वेतनवाढ रोखणं उचित नाही. प्रशासनाच्या या मनमानी कारभारामुळे मराठी भाषा दिनीच महापालिकेची नाहक बदनामी होत असल्याचं नमूद करत महापालिका स्तरावर प्रशासनानं काढलेलं परिपत्रक रद्द करावं अशी मागणी खासदार नरेश मस्के यांनी पालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे केली आहे.